आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या किंवा आप्तेष्टांच्या शरीरावर अशा प्रकारची जर काही लक्षणं आढळत असतील तर ही लक्षणं कुष्ठरोगाची आहेत। राज्य शासनाच्या वतीने कुष्ठरोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी एक आठवडा विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि या विशेष मोहिमेसंदर्भात माहिती देत आहेत जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुष्ठरोग हा प्राचीन आजार आहे। बऱ्याच वर्षांपासून आपल्याला या आजाराविषयी सगळ्यांमध्ये माहिती पण आहे आणि त्याच्याविषयी थोडंसं आपल्याला समाजामध्ये एक भीती असेल किंवा असं एक सोशल स्टिग्मा जो म्हणतो तो असतो या कुष्ठरोगाच्या आजाराविषयी। परंतु असलं आपल्याला बऱ्याच एक दिवसापासून असं आढळतं की याची रुग्ण बऱ्यापैकी कमी झालेले आहेत। याची काही शोध मोहीम राबवण्यात आली, शासनामार्फत त्याच्यासाठी काही औषधं मोफत उपचार करण्यात आले, त्यामुळे ते बऱ्यापैकी कमी जरी झालेले असले तरीही सद्यस्थितीमध्ये हे रुग्ण आढळून येतात। आणि हे रुग्णांना नंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला त्याची लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे। ते याच्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला असतो की एखाद्या आपल्या त्वचेवर कुठल्याही भागामध्ये बधीर चट्टा असणे, जाडसर किंवा लाल चट्टा किंवा तेलकट असा जर चट्टा असेल तो कुष्ठरोग असू शकतो। त्याच्यानंतर हातापायाची मुंग्या येऊ शकतात। त्याच्यानंतर एखादी नस असते आपल्याला, ती नसमधून त्या जिथं त्या नसेद्वारे हे होत असतो पुरवठा, त्यामध्ये तो भाग बधीर पण होऊ शकतो। तर असे हे वेगवेगळे त्याची लक्षणं असतात आणि ती लक्षणं जर सुरुवातीच्या याच्यामध्ये शोधले तर त्याच्यापासून होणारे पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये हातापायाचे बुटे वाकडे होणे, त्याच्यानंतर अंधपणा पण त्या व्यक्तीला येऊ शकतो। असे अनेक त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत कुष्ठरोगाचे, तर ते कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकतात। तर त्यासाठी आपल्याला शासनामार्फत कुसुम म्हणजे कुष्ठरोगमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे। तर ही मोहीम 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। तर सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 74 कुष्ठरुग्ण आपल्याकडे आढळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा मोफत उपचार आपल्यामार्फत चालू आहे। तर सध्या स्थितीमध्ये अजूनही रुग्ण असू शकतात, यासाठी आपल्याला जवळपास 250चं टार्गेट या अंतर्गत आपल्याला देण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यासाठी। आणि ह्या मोहिमेअंतर्गत जे दुर्लक्षित हे आहेत किंवा ज्यांच्याकडे आपल्याकडून पोहोच नाही किंवा हे लोक आपल्या आरोग्याच्या सिस्टीममध्ये किंवा तपासणीसाठी वारंवार येत नाहीत, अशा लोकांना आपण प्रामुख्याने तपासणार आहोत। यामध्ये विटवटी कामगार आहेत, त्याच्यानंतर ऊसतोड कामगार आहेत, त्याच्यानंतर बांधकाम मजूर, शालेय वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी यांची प्रामुख्याने तपासणी करण्यात येणार आहे। तर याच्यासाठी एक सूक्ष्म कृती आराखडा आपल्यामार्फत बनवण्यात आलेला आहे। त्यामध्ये आशा कार्यकर्ती, ज्यामध्ये विशेष करून महिला जे आहेत त्यांची तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक पुरुष कर्मचारी जे पुरुष असतील त्यांची तपासणी करण्यासाठी। तर असं सुरुवातीच्या प्रामुख्याने प्राथमिक अवस्थेमध्ये याचं निदान करण्यात यावं हा याचा उद्देश आहे। आणि जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून, जे जवळपास एक व्यक्ती एका दिवसाला 80 ते 100 लोकांची तपासणी करेल आणि त्यामार्फत आपल्याला अहवाल सादर करण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त रुग्ण तपासून आपण त्यांचा उपचाराखाली त्यांना आणणार आहोत। कुष्ठरोग हा संसर्गजन्य आहे का? असेल तर तो कशा पद्धतीनं प्रसारित होतो? कुष्ठरोग हा संसर्गजन्य आहे। याच्यामध्ये जे असतं ते ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतात। म्हणजे जेव्हा ते काय असतात, कुष्ठरोगाचे जे जीवाणू आहेत तो मायकोबॅक्टेरियम लेप्रे असं त्यांना म्हणतो, तो नाकावारे जे हे काय म्हणतात त्याला ड्रॉपलेट्स जे पसरत असतात त्याच्यामार्फत हा जीवाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत असतो आणि त्याचं इन्फेक्शन होत असतं दुसऱ्याला। जे त्याच्यासोबत राहतात त्यांनी काय काळजी घ्यावी? त्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींनी प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये हा कुष्ठरोग याचा इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे जो एकदा त्या व्यक्तीच्या सहवासात आला त्याच्यानंतर जवळपास त्याला तो होण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात, महिने लागू शकतात, म्हणजे त्याची लक्षणं दिसायला बराच कालावधी लागू शकतो। सर्वात महत्त्वाचं असलं याच्यामध्ये हे आहे की जो व्यक्तीला आपण झालेला आहे की असं डायग्नोसिस झालं त्याला सगळ्यात अगोदर ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे। जेव्हा तो उपचाराखाली आला तर त्याची जी हे असते इन्फेक्टिव्हिटी ती जवळपास म्हणजे खूप प्रमाणामध्ये कमी होते। तर त्या व्यक्तीला आणि लवकरात लवकर शोधणे आणि त्याला उपचाराखाली आणणे ही एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आहे।
ही केल्या गेली पाहिजे. आणि त्याच्यासोबत जे राहतात, परिवार असेल, मित्रमंडळी असेल, त्यांनी काय काळजी घ्यावी त्याच्यापासून? त्याच्यासाठी काळजी घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं राहील की मी जसं सांगितलं की त्यांना उपचाराखाली आणणे हे एक सगळं आहे आणि स्वतःची पण तपासणी करून त्याच्यामध्ये घेतल्या गेली पाहिजे की आपल्याला पण याच्यामध्ये का जो चट्टा दिसतोय का, पांढरा असेल किंवा लाल चट्टा आहे किंवा इतर काही लक्षणे आहे का, हे लवकरात लवकर आपण तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासून घेतलं गेलं पाहिजे. स्वतः जर कोणाला तपासायचं असेल तर कसं तपासता येईल, कुठे नजीकच्या तपासता येईल? आरोग्य केंद्रामध्ये मग आपल्या जिथं उपकेंद्र जर असेल तिथे आमच्या आरोग्य सेविका असतात, आरोग्य सेवक असतात आणि किंवा प्राथमिक आरोग्याच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असतात, यांच्या मार्फत त्यांनी तपासणी करून घेऊ.